गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील काही महिन्यांपासून कोरडे पडलेले पंढरीतील चंद्रभागेचे पात्र मागील काही दिवसात उजनीतून पाणी सोडल्यामुळे प्रवाहित झालंय। सध्या सुट्टीचा कालावधी पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे। इथं आलेले भाविक श्रद्धेनं चंद्रभागा स्नानासाठी जातात आणि अनेक वेळा पाण्याचा अंदाज न आल्यानं अथवा अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाल्याच्याही घटना दिसून येत आहेत। 4 दिवसांपूर्वी इस्कॉन घाटावरून चंद्रभागेत स्नानास उतरलेल्या एका तरुण भाविकाचा बुडून मृत्यू झाला होता। तर आगेत स्नानासाठी गेलेल्या जालना जिल्ह्यातील शिवराज इथारे या 18 वर्षाच्या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झालाय। त्याच्या सोबत असलेल्या कुटुंबियांनी मदतीसाठी आरडाओरडा केला। या ठिकाणी असलेल्या कोळी समाजातील तरुणांनी सदर तरुणास बाहेर काढण्यासाठी तातडीने धाव घेतली। पुढे त्यास उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं असता तो मृत झाल्याचं सांगण्यात आलं। पंढरीत आलेल्या भाविकांच्या दृष्टीनं चंद्रभागा स्नान हा श्रद्धेचा विषय असतो, मात्र या ठिकाणी वारंवार भाविकांचा बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आल्यात आणि आजच्या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्यांनी मंदिरे समिती आणि नगरपालिका प्रशासन यांच्या अनास्थेबाबत संतापही व्यक्त केला आहे। तर वारंवार फोन करून ॲम्ब्युलन्स लवकर आली नाही अशी नाराजीही यावेळी व्यक्त केली जात असून वेळेत ॲम्ब्युलन्स आली असती तर युवकाचा जीव वाचला असता असंही सांगण्यात आलं आहे। आज सकाळी जालना जिल्ह्यातील शिवराज इताडे हा 18 वर्षाचा युवक त्याच्या नातेवाईकांसमवेत दगडी पुलानजीक चंद्रभागेच्या पात्रामध्ये आंघोळ करायला गेलेला असताना पाण्याचा व खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो या चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडाल्यानंतर आमच्या कोळी बांधवांनी तात्काळ दखल घेत त्याला बाहेर काढायला शर्थीचे प्रयत्न केले, परंतु प्रशासनाची कोणतीच यंत्रणा इथे उपलब्ध नसल्यामुळे या युवकाचा मृत्यू झालेला आहे। या घटनेचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो। मंदिर समितीला एकीकडे कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न असताना पण आपत्कालीन कोणतीही यंत्रणा या ठिकाणी नाही, नगरपालिकेची कोणतीही यंत्रणा या ठिकाणी नाही। ॲम्ब्युलन्सला 108ला फोन केलेला असताना ॲम्ब्युलन्स पण या ठिकाणी वेळेवर उपलब्ध झाली नाही। हे जर ॲम्ब्युलन्स इथं वेळेवर उपलब्ध झाली असती तर या मुलाचा जीव वाचला असता। त्यामुळे आता येत्या काही दिवसामध्ये आषाढी यात्रा आहे, अधिक महिना आहे, राज्यातून बरेच भाविक या चंद्रभागेच्या पत्रामध्ये दाखल होत असतात। जर अशा घटना जर घडत गेल्या तर याला जबाबदार कोण असा माझा प्रश्न आहे। हे भाविक आहेत, हे भाविक चंद्रभागेच्या नदीला आंघोळीला आले असताना 17 वर्षीय युवकाचा पायी घसरून पाण्याचा अंदाज न आल्यामुळं त्याचा मृत्यू झाला आहे। तरीही ॲम्ब्युलन्स लवकर आली असती तर त्या मुलाचा मृत्यू झाला नसता व त्याचा जीव वाचला असता। आम्ही वारंवार फोन करूनसुद्धा ॲम्ब्युलन्स जागेवर आली नाही। मग आम्ही त्याला उचलून कॉटेज हॉस्पिटल येथे आणल्यानंतर त्याची प्राण गेली। राजू रामराव दाटे, राणा चांदेको, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आम्ही जालन्यावरनं जेजुरी आणि आपले पंढरपूर दर्शनासाठी आलो होतो। चंद्रभागेत सकाळी स्नान करताना 6:30 ते 7च्या दरम्यान माझं पुतण्या तर आम्ही आंघोळ वगैरे केल्या, लहान मुलांना आंघोळी घालत होतो आणि हे 2-3 मुलं आंघोळ करायला गेले असताना त्यांचा पाण्याचा अंदाज आला नाही, पाय घसरून त्याचा आकस्मिक मृत्यू झाला। आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला, दादांनी आम्हाला मदत केली, फोन लावला, पण त्यांनी फोन ठेवून त्यांनी काहीतरी सांगितलं की त्यांनी म्हणजे आवाज हे करून कारणे दिली, टायमावर ॲम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळं। अगर टायमावर ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाले असता तर माझा पुतण्या शक्यतो आज आमच्यात असता, अशी घटना घडली।